अरे त्या शाहरुख खाननी जो तो बॉलिवूड ॲक्टर आहे त्याने बांगलादेशचे जे काही हे आहेत खेळाडू आहेत त्यांनी IPL मध्ये आपल्या टीममध्ये त्यांना खरेदी केलं आहे किंवा सगळे म्हणतात की तो एक देशद्रोह आहे. हे सगळं तुम्ही बघितलं असेल टी व्हीवर, सोशल मीडियावर, यूट्यूबवर वगैरे, इंस्टाग्रामवर ही सगळी त्याची चर्चा आहे. अरे मग मला काय म्हणायचं आहे, जर शाहरुख खान हा बांगलादेशचे जर खेळाडू घेऊन जर देशद्रोही होत असेल तर मग हे जे काही अदानी आहेत आपल्या पंतप्रधान ह्यांचे खास जवळचे मित्र म्हणजे अडाणी आहेत. मग ते बांगलादेशला मोठ्या प्रमाणामध्ये ते वीज पुरवठा करतात. वीज पुरवठा मग ते का देशद्रोही होऊ शकत नाही. आणि त्याच्या पलीकडे जाऊन जर दुसरी गोष्ट पाहायला गेलं तर ते ज्या काय बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आहेत शेख हसीना ह्यांना सुद्धा आपल्या भारतामध्ये आसरा दिला ना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. मग नरेंद्र मोदीला सुद्धा आपण देशद्रोहीच म्हणायचं का? दुसरी गोष्ट म्हणजे जे IPLच्या पूर्ण जे काही म्हणजे IPL पूर्ण जे काही ऑर्गनाईज करतात किंवा जे काही हे जे BCCIचे जे काही सेक्रेटरी आहेत, अमित शहा यांचा मुलगा जय शहा, हा मग ह्यो बाहेरच्या देशातील खेळाडू घेतो, मग ह्यांना सुद्धा तुम्ही देशद्रोही घोषित करा ना. डोळ्यापट्टी बांधली का? हे सगळं प्रकार म्हणजे सध्या कसं आहे एका धर्माला टार्गेट करून हे सगळं चाललं आहे. आणि कसं हे राजकारणी लोक जसं की म्हणजे ह्या हिंदू मुस्लिम करून ह्या लोकांमध्ये कशी म्हणजे मुस्लिमविषयी कशी एक म्हणजे एक रागाची भावना त्यांच्यामध्ये निर्माण करायची हे सध्या चालू आहे. आणि कसं आहे हे जे काय अंधभक्त आहेत ते खुशाला आपल्या कसं आहे कसं आहे पप्पाचा माना बापाचा माना हे आपला जे जयकार करायला चालू आहेत डोळ्यापट्टी बांधून. अरे त्याच्यामुळे माझं त्यांना एकच सांगणं आहे, नीट बघा हे सगळं कसं आहे. बरं ते जाऊ द्या, मला एकच प्रश्न सांगा, हे जे काही जाती धर्म किंवा जे काही दंगले होतात जातीमध्ये त्याच्यात सर्वात कोण मारलं जातं किंवा सर्वात जास्त त्यांचं कोणाची हत्या केलं जातं तुम्ही सांगा ना. हे आपल्या गोरगरीब जनतेच्या किंवा जे काही तरुण पिढ्या ह्यांचे जातात ना. कधी तुम्ही पाहिले का जे काही नेते आहेत मोठमोठे खासदार आमदार नेते बिते ह्यांची पोरं कधी म्हणजे दंगलीमध्ये सापडल्यात किंवा त्यांना अटक झाली आहे असं तुम्ही बघितलंय का? नाही ना. ते त्यांचे जे काय पोरं आहेत किंवा मुलं मुली आहेत ते बाहेरच्या देशामध्ये मस्तपैकी कसं आहे जे काही शिक्षण आहे ते घेत आहेत आणि तुम्ही बसा आपल्या देशामध्ये दंगली खेळत भांडणं खेळत जाती धर्मावर. अरे हे कसं आहे असला भंगारपणा चुत्यापणा सोडून द्या. जे काय चाललंय देशामध्ये त्याच्याकडे नीट बघा ना. तुम्हाला हे सगळं वेड्यात काढलं जातं, दुसरं काहीच नाही. हां आणि सर्वात आधी एक मला एक सांगायचं आहे की सध्या आपल्या नगरपालिकांचं जवळजवळ आपल्या महाराष्ट्रातील 29 ते 30 जे काय महानगरपालिका आहेत त्यांची येत्या ह्याला 15 तारखेला निवडणूक आहेत. तर जे कोणी वोटिंग करणार आहे काय त्यांना माझं एकच सांगणं आहे की ज्यावेळेस तुम्ही बटन दाबचाल त्यावेळेस एक मिनटं विचार करा की बाबा खरंच जो नेता आहे त्यानं खरंच आपल्यासाठी काय केलं आहे का, किंवा त्याने त्याच्या स्वार्थासाठी आत्तापर्यंत किती पक्ष बदलले आहेत. ते पक्ष तुमच्यासाठी बदलले नाहीत, त्यांनी स्वतःच्या खिसा भरण्यासाठी त्यांनी ते पक्ष बदललेला आहे. आजकाल तर सगळे विकासाच्या नावाखाली पक्ष बदलत आहेत असं ते सांगत आहेत. पण हे पक्ष बदलण्याचं एकच कारण म्हणजे ते स्वतःच्या काय स्वार्थासाठी पक्ष बदलत आहेत. काय त्यांनी त्यांचा स्वाभिमान घाण ठेवला आहे. त्यांना स्वाभिमानच नाही, किंमत नाही आहे. त्याच्यामुळं कसं आहे आपल्या संविधानाने आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सर्वात महत्त्वाचा अधिकार काय आणि हे जे काय हे आहेत ना नेते ह्यांना म्हणजे आपल्या मनाप्रमाणे वागवता येईल म्हणजे कशातून म्हणजे मत टाकून. हा एक आपला मतदान करणं हा आपला एक संविधान हक्क आहे. काय त्याच्यामुळं कसं आहे कुठेतरी आपल्या संविधानाचा सुद्धा आदर करा आणि उगाच डोळ्यावर पट्टी बांधल्यासारखं कसं आहे ते शेण वगैरे खाल्ल्यासारखं असले प्रकार करू नका. हे तुम्हाला सांगणं आहे. खूप खूप धन्यवाद.